गेल्या काही दिवसात गो तस्करीच्या घटना समोर आल्या आहे. कत्तलेच्या इराद्याने निर्दयीपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. वैजापूर पोलिसांकडून देखील मोठी कारवाई करण्यात आली होती. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील साळुंखे तसेच हिंदवी जनक्रांतीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एक निवेदन दिले प्रशासनाला. काय मागणी केली तुम्ही निवेदनाद्वारे? नमस्कार. निवेदनाद्वारे अशी मागणी केलेली आहे की आत्ताच काही दिवसापूर्वी वैजापूर पोलीस स्टेशननी आणि तिथल्या PI साहेबांनी, तैतवाले साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठी कारवाई या ठिकाणी गोतस्करावरती केलेली आहे की गायीचे कातडे व शिंग हे विकण्याच्या बहाण्याने जे विकत होतात त्यांनी या ठिकाणी अनेक गायी दाबून ठेवल्या कत्लीच्या उद्देशाने आणि त्या ठिकाणी कत्तल देखील या ठिकाणी चालत होती. असेच वैजापूरमध्ये अनेक या ठिकाणी कत्लीचे अड्डे आहेत आणि ते अड्डे या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त झाले पाहिजे. ती जी कारवाई झालेली आहे, काय होतं, पोलीस बांधव या ठिकाणी कारवाई करतात, आमच्यासारखे गोरक्षक या ठिकाणी कसायाच्या गाड्या पकडतात, या ठिकाणी गोतस्करांना पकडतात, गाई कत्लीपासून वाचवतात. परंतु सकाळी गुन्हा दाखल होतो, संध्याकाळी या ठिकाणी गोतस्कर सुटतात. ज्या गाड्या आहेत त्यांच्या त्या देखील सकाळी जमा होत्यात, संध्याकाळी 2 दिवसाने त्या सुटून जातात. परंतु कायमस्वरूपी या ठिकाणी जर गायी वाचवायच्या असतील तर या ठिकाणी असे जे अड्डे आहेत ते जमीन उद्ध्वस्त झाले पाहिजे. जसं की आपण UP मध्ये बघतोय, योग्य सरकार जर या देशाच्या विरोधामध्ये जर कोणी कारवाई करत असेल, या ठिकाणी जर असे घटना घडत असतील तर त्यांनी त्यांचे ते जे अड्डे आहेत ते जमीन उद्ध्वस्त केलेले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी BJPचं सरकार आहे, या ठिकाणी देखील देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. तर मग यांनी असे जे अड्डे आहेत हे जमीन उद्ध्वस्त का करू नये? म्हणून या महाराष्ट्रामधील जिथं जिथं गायींची कत्ली होत असेल, जिथं कत्तलखाने असतील आणि असे ते जमीन उद्ध्वस्त झाले पाहिजे. तसेच आज या वैजापूर तालुक्यामध्ये जे मद्रासाच्या बाजूला ज्या ठिकाणी त्या गोडाऊनमध्ये जी गायींची डाबून ठेवून कत्तल होत होती आणि ते सुद्धा जमीन उद्ध्वस्त झाला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्यापासून कायमस्वरूपी हा आळा बसेल आणि पोलीस बांधवांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो की त्यांनी मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि ती कारवाई करून त्यांना शेवटपर्यंत शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तसाच तो अड्डा या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त झाला पाहिजे, ते शेड पाडले गेले पाहिजे, हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि जर हे झालं नाही तर या वैजापूर तालुक्यामध्ये, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व गोरक्षक या ठिकाणी हिंदू धर्म अभिमानी या ठिकाणी जे गाईला माता मानतात ते सर्व या ठिकाणी संघटित करून मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो. थांबतो. धन्यवाद. तर हे होते अजय पाटील साळुंखे. UP प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पॅटर्न राबवावा व गोतस्करांचे अड्डे नेस्तनाबूत करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.